राणा, अक्का वाडा दुरुस्त करायला लागला तर लागू दे, पण वाडा नाही पाडायचा. गोदाक्का, आपल्या माणसांच्या जीवापेक्षा महत्वाचा नाही हो वाडा. आणि काल काय घडले ते आपण सगळ्यांनी पाहिले. अहो, आपली पोरं दिवसभर घरात खेळत असतात. उद्या काय झालं गेलं तर केवढ्यावर पडायचं ते. नाही बाई, अंजली ताई, आता तुम्हीच काय ते समजून सांगा. एवढं ते इंजिनियर साहेबांनी सांगितलंय म्हणजे काहीतरी असेलच की. ओके, कशाला आपला जीव धोक्यात घालायचा. अहो, पण आपण राहायचं कुठे? राणादा, आपण एक काम करूया, आपण मळ्यात राहूया. मळा एकदम बेस्ट आहे. होय, पण आपल्या समजेसने तिकडे जागा पुरेल काय? हो ना, माधुरी आणि सूरज भाऊजींचं नवीन लग्न झालं. मग जरा ऐसपैस घर पाहिजे. वय आणि आता नवीन वाडा बांधायचं म्हटलं तर टाइम लागणार. तवर कुठं राहायचं? मी काय म्हणतोय, मामांना विचारूया काय? नाही, नको. बघू काहीतरी. उगा मामासनी ताप द्यायला नको. आपल्या माणसाचा कधी ताप होत नसतो राणा. नमस्कार. काय येऊन गेले काय माणसं? वय आताच गेल्यात. वाडा पडायला सांगितलं त्यांनी. काय वय असं कसं? अरे, एवढी जुनी वास्तू पाडायची म्हणजे काय झालं तरी अख्खं आयुष्य गेलं ना मग इथं. अहो, पण वाडा दुरुस्तीच्या बाहेर गेलाय. म्हणजे अशी ते इंजिनियर माणसं सांगत होती. म्हणजे इथं राहणं डेंजर आहे म्हणायचं. वय आणि त्यात घरात बारकी पोर. ते आम्ही सगळं मळ्यातल्या घरात राहायला जायचं म्हणत होतो, पण सगळ्यासनी पुरणार नाही हो. मग एक काम करता काय? नाही म्हणजे माझ्या माहितीतलं का नाही, एक बंगला आहे रिकामा, तुम्ही तिथे राहायला जावा. हा, नाही, पण अहो पण बिन काय नाही आता. अहो, आपल्या माणसासाठी एवढं बी करू नये काय मी. हा, महत्वाचं म्हणजे गावातल्या गावातच राहायला. मग बोला, कधी जाता राहायला? लगेच फोन करून सांगतो त्याला. वय वय, सांगून टाका. आम्ही आजच आवरायला घेतो. इथनं बाहेर पडस्तोवर माझ्या जीवाला काही चैन नाही पडणार. अगं माधुरी, घरात राणा थोरलाय, अंजली थोरली आहे. जरा समध्यांचा विचार तरी घ्यायचा की. अहो, चुकलं माझं, पण घरातल्या माणसांच्या काळजीपोटी मला काही सुधारणा झाले बघा. मला माफ करा अंजली ताई. आता तुम्हीच काय ते सांगा. अहो, तुम्हाला काय वाटतंय? गोदक्का, या घरात तू मोठीस. तूच सांग काय करायचं ते. राणा,
तूच सांग तुला काय वाटते ते. खरं तर मला बी ह्या वाड्यातनं जायचं नाही, पण पोरांसाठी म्हणून ठीक आहे, जाऊ आपण. ठीक आहे, मग आवरायला घेऊया ना. गोदाक्का, घेऊया ना आवरायला. घेऊया ना आवरायला. लक्ष्मी, युवराज, जाऊया ना. ठीक आहे. बरं मग आज आवरू आणि उद्या जाऊ नव्या घरात राहायला. सगळ्यांचं म्हणणं असेल तर बाजू दे. चालेल, लगेच फोन करतो. फोन कशाला, डायरेक्ट जाऊन सांगतो ना. हा? तोवर तुम्ही आवरायला घ्या. हा, येतो. अहो नाही, मी चहा ठेवते ना. नाही नाही, चहा नका आता. आता आधी घराचं बघतो ना. येतो. कंटाळा आलाय बघा पदर घेऊन. माझ्या भाचीला ह्याच घरातून हाकलून काढलं होतं का नाही, त्याच घरावर गाढवाचा नांगर फिरवणार आहे मी आता. किंवा माझा पायगोने आता ह्या घरची सून झालोय मी. उद्या यांचा गेम कसा वाजवते ते बघाच तुम्ही. वय, पर लय बी घाई करू नकस. मी काळजी करू नका हो. आपला गेम फास्ट जरी असला ना तरी परफेक्ट असतो. उद्या नवीन घरात सगळा कंट्रोल माझाच असणार. होय, पण जरा सावध. मी सारखं सारखं सांगायलो याला कारण आहे अक्का. अहो मग नका सांगू. तुम्ही फक्त पैसे ट्रान्सफर करा बस. ठीक आहे, आज करतो पैसे ट्रान्सफर. गोदाक्का, रडू नका बघा. मलाच रडू यायला लागलंय. अगं, अख्खा जन्म गेला ह्या घरात. आता हे घर परत बघायला मिळेल का नाही काय ठावं. अंजलताई, आता तुम्ही समजावून सांगा गोदाक्कासनी. डोळ्यातलं पाणी थांबणच झालंय. गोदाक्का, अहो असं काय करता, नका एवढी काळजी करू. हे बघा, आपण जर का जुनं कवटाळून बसलो तर मग नवं कसं आपलंसं करता येईल. एवढं सोपं नाही ग बाई.
राणा सूरज लहानाचं मोठं झालं ते ह्या घरात. मालकीनबाई गेल्यानंतर त्यासनी खाऊ पिऊ घातलं, त्यांचा राग रुसवा काढला ते ह्याच घरात. साहेब कार्यकर्त्याचं मोठं मंत्री झालं ते ह्या घरात. माझा राणा मोठा पैलवान झाला तो ह्याच घरात. आणि तुझ्यासारखी सून लक्ष्मी म्हणून आली ती ह्या घरातच. नाही सोडवत. अगं आत्ता कुठं समद रांकायला लागलं होतं तर या घराचं हे असं झालं. गोदाक्का, घर माणसांनी बनतं आणि जर का आपली माणसं आपल्या सोबत असतील ना तर जगाच्या पाठीवर कुठेही घर बनवता येतं. नका काळजी करू. अंजलताई, मी काय करू व? मला लई लांब पडणार बघा. हो, मी सांगणारच होते तुम्हाला, पण कसं सांगायचं मला कळतच नव्हतं. म्हणजे तुम्हाला लांब पडणार असेल तर तुम्ही नाही आलात तरी चालेल. म्हणजे तुमच्या मागे तुमची लहान मुलं आहेत, सासूबाई आहेत, घर सांभाळायचं आहे तुम्हाला. आणि आता आमच्या मदतीला माधुरी आहेच ना. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही घ्या सुट्टी. नाही राधे, कधी आधी मध्ये तुला आमची आठवण आली तर तू येत जा सणासुदीला ते आमच्याकडे. बिंदास यायचं, आपलंच घर आहे. गोदाक्का, अंजलीताई, तुम्हाला माझं म्हणणं पटलं नाही काय? नाही, असं काही नाही. अहो, मी हे घर सोडायचं म्हटलं ते घरातल्या माणसांची काळजी आहे म्हणूनच. घरातला आणि पोरं आहे तो आपली. उगा खेळताना एखादी भिंत परत पडली तर केवढ्यावर पडायचं. वाढायला जुना आहे आपला. मला काय वाटतं, घरातल्या माणसांचा जीव धोक्यात घालण्यापेक्षा वाडा सोडलेला कधी बी चांगला आहे. बरं राधाताई, मी तुम्हाला सांगायला आले होते की ते सासूबाईंचं जातं तेवढं काढून ठेवा बरं का. तिकडे घेऊन जायचंय. आणि गोदाक्का, आता हसा बरं तुम्ही. काही काळजी करू नका. आपण जिथे जाऊ तिथे आपलं घर करू. काय माधुरी? वय ठीक आहे. खेळत नको ग बसू. दे इकडे. राणादा, आपलं नवं घर कसं असणार? चांगलंय की. मला का नाही नेलं बघायला? आता गेल्यावर बघ की. राणादा, साहेबराला जागा आहे ना व? अगं ठिकाण जागा आहे, तू काय बी काळजी करू नकोस. आपलं जसं वाढ आहे तसंच आहे? नाही, थोडं वेगळं आहे. माझी शाळा माझ्या शाळेपासून लांब आहे काय? जरा लांब आहे. अगं पण मी तुला सोडत जाईन की रोज. राणादा, आपण आपल्या मनातल्याच घरात का नाही राहत? राजलक्ष्मी, अगं तू आम्हाला मदत करतेस का प्रश्न विचारून वेळ घालवतेस आमचा? तूच तर म्हणतेस प्रश्न विचारायचे असतात. अगं हो, पण अभ्यासाचे विचार ना, घराचे कशाला विचारतेस? ठीक आहे. इटलीची राजधानी कोणती? काय ते? अभ्यासाचे प्रश्न. हे बाई, तू ग नका ते प्रश्न विचारू नकस. आपण सामान भरूया पटक दिसी. नव्या घरात गेल्यास की नाही की तुला हवे ते प्रश्न विचार. हा, हळूहळू सावकाश. खालती ठेवा ना तुम्ही. अगं बाई, भर की लवकर. ठेव बाजूला.
बरं चला, झाली आहे सगळी आवरावर, आता झोपूया. होय. चला. गोदाक्का, नाही का अंजली, माझं पाय नाही उठलं. मला या वाड्यातनं निघावसं वाटत नाही. नाही, माझ्या जाणं हे वाडा सोडून जायला होणार नाही. आई, पण काहीतरी करूया ना. मला या वाडा सोडून नाही जायचं. आपण हा पूर्ण वाडा दुरुस्त करूया. नाही राजलक्ष्मी, गोदाक्का, नका रडू तुम्ही. अगं, ह्या वाड्यानं समज दिलं का नाही? समजा शिकवलं जगायचं कसं, हसायचं कसं, खेळायचं कसं. समजा शिकवलं. इथनं पुढे बी आपण जगू. सण उत्सव साजरे करू. हसू खेळू. फक्त संगतीला ही वाडा नसेल, हे वास्तू नसेल. आजी, तू रडू नको.